चला तर मंडळी, नारळी पौर्णिमा जवळच आहे, तर मस्त पारंपरिक पदार्थ बनवूया। 1 कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात 45 मिनिटं भिजवायचा। त्यानंतर पॅनमध्ये 1 टीस्पून साजूक तूप, 2 वेलची, 3 लवंगा, थोडीशी दालचिनी, भिजवलेला तांदूळ पाणी काढून यामध्ये घालून मिनिटभर परतून घ्यायचा। सारख्या कपने 2 कप यामध्ये पाणी घालायचंय, छान मिक्स करून घ्यायचं। किंचित मीठ घालायचं। उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर हा भात शिजवून घ्यायचा। मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं। 8 ते 9 मिनिटांमध्ये भात परफेक्ट शिजलाय, मोकळा सळसळीत झालाय। हा भात एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घ्यायचा। रक्षाबंधन विशेष संपूर्ण थाळी चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पाहू शकतात। भात गार झाल्यानंतर पॅनमध्ये परत 1 टीस्पून तूप घालायचं आहे, ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे। ज्या कपने तांदूळ मोजला त्या कपने 1 कप किसलेला ओला नारळ आणि 1 कप चिरलेला गूळ घालून मध्यम आचेवर छान एकजीव करून परतून घ्यायचं। छान एकजीव झालं की लगेच यामध्ये भात घालायचं आहे, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं, झाकून 5 मिनिटं वाफ द्यायची। मस्त नारळी भात तयार आहे। नक्की करा, आवडला तर लाईक शेअर करा।